उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो वसेना, शिरी भारवाहे न बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. जो भक्त देवाशी एकरूप होतो त्याची काळजी परमेश्वर कायम घेतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. देवाचा भक्त असणे म्हणजे सतत त्याची भक्ती करणे आहेच, पण याचा अर्थ असा नाही की आपली नेमून दिलेली कामं न करता देवापुढे बसून राहणं. ज्याची जी कामं आहेत ती त्याने नीट करायची. आई आजी आपल्यासाठी स्वयंपाक करते, सगळं आवरून आई बाबा ऑफिसला जातात, तुम्ही लहान मुलं शाळेत जाता, हेच सगळं मनापासून केलं की देवाला आवडतं. मग अशांसाठी तो कायम मदत करतो. तसंच देवावर आपलं प्रेमही हवं. आता कसं ते सांगते हां. तुला ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, चोखामेळा, एकनाथ असे संत माहीत आहेत. दरवर्षी देहू आळंदीहून त्यांची पालखी सोहळा असतो ना. वारकरी ज्ञानोबा, तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरला जातात, हेही तुला माहिती आहे. तसेच नरसी या गावचे नामदेव महाराजही मोठे संत होऊन गेले. त्यांचे वडील दाया शेट्टी आणि आई गोणाई. नामदेव लहानपणापासूनच देवभक्त होते. सारखं विठ्ठल विठ्ठल असा त्यांचा जप चालू असायचा. त्यांच्या घराशेजारच्या विठ्ठलाच्या देवळातच असत ते खूपदा. त्या देवळात विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला त्यांचे वडील जात. असंच एक दिवस ते लहानग्या नामदेवाला म्हणाले, आज नैवेद्याचे ताट तू घेऊन जा नामा. ताट घेऊन नामा देवळात आला. देवाला म्हणाला, जेवा विठ्ठला पोटभर, आणि डोळे मिटून बसून राहिला. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिले तर ताट तसेच होते. आता नामा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, देवा तुमच्यासाठी घरून आणले आहे, तुम्ही जेवला नाही तर मी पण जेवणार नाही, घरी जाणार नाही, इथेच बसून राहील. खूप वेळ झाला तरीही छोटा नामा हटला नाही विठ्ठलासमोरून. आता खरंच विठ्ठलाला यावंच लागलं बाळनामाच्या या प्रेमळ हट्टापायी. देव आले, खुशीने जेवले. नामदेवांना खूप आनंद झाला. पळत पळत घरी येऊन ही गोष्ट त्यांनी घरच्यांना सांगितली, पण कोणाचा विश्वासच बसला नाही. दुसऱ्या दिवशी घरचे देवळात येऊन थांबले आणि परत तसंच झालं. मग सगळ्यांना खरं वाटलं आणि नामाची विठ्ठल भक्ती खरी आहे हे त्यांनी मान्य केलं. जर आपली खरी श्रद्धा असेल, देवापाशी खरा भाव असेल, तर तो कधीच आपल्याला खोटं पाडत नाही, खोटं ठरवत नाही, असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.